कोल्हापुरी चटणीची डाएट बेळ खाऊन तुमचं कौतुक करून घ्यायचं दुर्मिळ योग साधायचा असेल तर अस्सल आणि नक्कल यातला फरक समजून घ्या. उदाहरणार्थ लाल तिखट. पावसाळ्यात डांबरी रस्ता जसा डांबर सोडतो तसंच नकली तिखट पाणी बघून आपला रंग सोडतं, पण अस्सल तिखट आपला रंग कधीच सोडत नाही. हे अस्सल तिखट मला जय महाराष्ट्र मसाले चिंच पोकळी यांच्याकडे मिळालं. तर झालं असं की वृंदाला मुरमुरे भरवताना माझे डोळे पाणवले. ते सुकवण्यासाठी सुकी बेळ करण्याचा घाट घातला. त्यासाठी कांदा घे, कैरी घे, टोमॅटो चिरून घे, भेळ हम तो खा के रहेंगे. पण डाएटची सुकी बेळ खाऊन पोटात होऊ नये चवीची पोकळी म्हणून गाठलं चिंच पोकळी. चालतील जरी थोडेफार कष्ट झाले, पण खाणार चिंच पोकळीचेच जय महाराष्ट्र मसाले. कारण इथे मिळते सेलमची अस्सल हळद, मिरची अस्सल कर्नाटकी, विविध भागातून आलेले दुर्मिळ मसाले तर मिळतीलच, पण गिऱ्हाईकाशी प्रेमाने बोलणारे दुर्मिळ दुकानदारही भेटतील. वर्ल्ड फेमस गायकवाड काका. कोल्हापुरी मसाल्यासाठी पिशवीची वडा अर्थात शेअर रिक्षा करून त्यात मिरच्या ठासून भरल्या गेल्या. मग मला माहिती असलेल्या मसाल्यांच्या 350 पट खडे मसाले खडे जमा करण्यात आले, ज्यात शेपसाठी बडीशेप, चिनी वस्तूंच्या निषेधार्थ दालचिनी, साजिरं, गोजिरं, जिरं अशा विविध जाती धर्माचे मसाले आले आणि आली ही आलीच. हा बर्फी सदृश पदार्थ हिंग कळल्यावर मला झिंग आली. आफ्रिकी टकल्यांसारखं दिसणारं सुकं खोबरं, कांदा आणि लसूण आल्यावर मुंबई लोकल सारखेच मसाले डब्या बाहेर आले. दुकानालगतच 5 मशीनचं कांडप केंद्र असलेलं एकमेव दुकान म्हणजे जय महाराष्ट्र मसाले चिंच पोकळी. तळले रे मसाले तळले रे. अशा पद्धतीनं कांडून मसाले तयार करायचे असतील तर पावसाळा सुरू व्हायच्या आत चिंच पोकळीच्या जय महाराष्ट्र मसालेला या किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. मला जसा हा हातपोच मसाला मिळालाय तसा तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही घरपोच मिळू शकतो. आता मी घरी पोचतो आणि हा मसाला भेट टाकतो. मीठ आणि शेव टाकून शेवटला स्वादिष्ट मसाल्याचं श्रेय स्वतः लाटतो. वृंदाला मात्र साधेच मुरमुरे देतो.